नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीवरून काँग्रेसने सत्यशोधक समिती स्थापन केलेली आहे। या समितीवर अकोलामध्ये दंगलीतील आरोपीचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितले होते। यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता नागपूरमध्ये जी दंगल घडली ती अत्यंत दुर्दैवी असून अशी घटना व्हायला नको पाहिजे होती। आता सगळं शांत झालं आहे, मात्र काँग्रेसने जे सत्यशोधक समिती स्थापन केली आहे ते काय सत्य शोधणार आहे त्यांनाच माहिती, असं म्हणत खोचक टोला लगावला। तसेच काँग्रेसने आत्मचिंतन करावं असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले। नागपूरच्या दंगलीसाठी आता काँग्रेसने एक समिती नेमलेली आहे, सत्यशोधक समिती असे। पण त्या समितीमध्ये एक जो व्यक्ती आहे तो अकोला दंगलीचा भाग असल्याचं काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। बघा, आता नागपूरमध्ये जे दंगली घडली ते दुर्दैवी आहे। सगळ्यांनी, देवेंद्र फडणवीसपासून गडकरीजी असो, आम्ही असो, अजितदादा असो, सगळ्यांचं मत असं आहे की असं घडू नये आणि जे काही झालं दुर्दैवी आहे। आता शांतता तिथे परत स्थापन झालेली आहे। त्या एक रात्रीशिवाय कुठेही काही अप्रिय घटना घडली नाही, नागपूरमध्येच नव्हे पण कुठेही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।